होर्मुझवरून जहाज भारतात दाखल. सौदी अरेबियातून तेल घेऊन जहाज मुंबईत पोहोचलं. इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. युद्धाच्या संकटात इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. इराणनं भारताचा झेंडा असणाऱ्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची दिली परवानगी. युद्धाचा मुंबई मनपाच्या शाळांना फटका. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मध्यान्ह भोजनावर गदा. मुलांना पोषण आहार म्हणून केळी वाटप. गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना फटका. मुंबईमध्ये नामांकित हॉटेलच्या मेन्यूमध्ये कपात, तर काहींवर हॉटेल बंद करण्याची नामुष्की. युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा. गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा. राहतामधील साकुरी गावात पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण, तर अमरावतीमध्ये दुकानांबाहेर पोलीस बंदोबस्त. सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं नागपुरात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल मांडत ठिय्या. एलपीजी टंचाईचा हिंजवडी आयटी पार्कला फटका. कर्मचाऱ्यांना घरातून डब्बा आणण्याच्या सूचना. आमदार रोहित पवारांनी घेतली लोकसभा. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट. अजित पवारांच्या विमान अपघात म्हणजे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सर्वपक्षीय चौकशी स्थापन करण्याची केली मागणी. विधानभवनासह इतर महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब न उडवण्याच्या धमकीचा मेल. हा खोडसाळपणा म्हणजेच हॉक्स मेल. पोलिसांचा प्राथमिक तपासात अंदाज. सायबर पोलिसांनी आयपी ॲड्रेसचा तपास लावल्याची माहिती. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. आपल्या देशाला दिलासा देणारी ही बातमी आहे, कारण होर्मुझवरून तेल घेऊन जहाज हे भारतात दाखल झालं आहे. इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या जहाजानं सिग्नल सिस्टीम बंद केली होती. लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग हे जहाज मुंबईत दाखल झालं. या जहाजामधून 1,35,335 टन कच्चं तेल मुंबईत आलं आहे. मुंबई डॉकवरून जहाजातले तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवलं जाणार आहे. इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला यामुळे मोठा दिलासा मिळालाय. गेल्या 13 दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार हल्ले केले जात आहेत, तर इराणकडून पलटवार सुरू आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढवलाय. मात्र यामुळे जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर हे गगनाला भिडलेत. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र याच दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी सुखरूप पार करून जहाज आज मुंबईत दाखल झालं. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. सुमित, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय मुंबईमधली. या ठिकाणी जहाज दाखल झालं आहे तेल घेऊन. काय अपडेट्स आहेत याविषयीचे? समोरचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. या दिशेला तेलवाहू जहाज मुंबईतलं पहिलं दाखल झालंय. मुंबईत सौदी अरेबियातून आलेलं हे शेनलॉंग तेलवाहू जहाज सुरक्षितपणे दाखल झालेलं आहे. मध्य पूर्वेत वाढलेल्या त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी किंवा सुरक्षेसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कारण लायबेरिया ध्वज असलेलं हे शेनलॉंग जे तेलवाहू जहाज आहे ते सौदी अरेबियातल्या रास तनुरा या बंदरामधून कच्चं तेल घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेलं होतं. मात्र होर्मुझच्या खाडीमध्ये किंवा त्या परिसरामध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती. आता दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरच हे तेलवाहू जहाज मुंबईत आल्यामुळे मोठा दिलासा सध्या भारताला मिळालेला आहे. जेणेकरून आता म्हणजे पुढचेही जहाज येण्यासाठी कोणती कदाचित अडचण निर्माण होणार नाही. हे सुरक्षित जहाज जसं पोहोचलंय तसेच इतरही जे तेल पुरवठादारक जहाज आहेत ते व्यवस्थितपणे पोहोचतील अशी आशा आता निर्माण झालेली आहे. आपण या मुंबईतल्या चौपाटी परिसरात बघतोय सध्या काही जहाजं नांगरून ठेवलेली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही दृश्य आहेत समोरची, जिथे होर्मुझचा ते सगळा तो भाग पार करून सौदी अरेबियामधून हे शेनलॉंग तेलवाहू जहाज सुरक्षितपणे मुंबईत दाखल झालेलं आहे. सध्या आपण एका फेरीबोटीनं आत चाललेलो आहोत, जेणेकरून हे जहाज अधिक स्पष्टपणे मी तुम्हाला दाखवू शकतो.
इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संघर्ष वाढत चाललेला आहे. होर्मुझचा समुद्रधुनी परिसर आणि त्या सगळ्या जहाज वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण अशा परिस्थितीत या मार्गानं भारतात पोहोचणारं हे पहिलं जहाज ठरलेलं आहे. उपलब्ध शिपिंग डेटानुसार जे शेनलॉंग या टँकरनं 8 मार्च रोजी होर्मुझचा समुद्रधुनी पार केलेली होती आणि त्यानंतर आज म्हणजेच 12 तारखेला 4 दिवसांचा प्रवास करून हे जहाज भारताच्या समुद्रकिनारीमध्ये दाखल झालंय. मुंबई बंदरावर पोहोचलेलं आहे तेल. त्यामुळे तेलाची जी अडचण निर्माण झालेली होती ती सध्या थोडीशी दूर झाली आहे आणि दिलासादायक बाब हीच आहे की तेल इथपर्यंत आतापर्यंत आल्यामुळे आणखी कदाचित इतरही जहाजं पोहोचतील आणि त्याच्यामुळे जी काही बाहेरून येणारी उपलब्धता असते किंवा सामान असतं किंवा तेल असतं ते भारतामध्ये सुरक्षितपणे पोहोचेल आणि त्याची टंचाई भारतामध्ये सध्या जाणवणार नाही. आणि तीच दिलासादायक बाब आहे हे शेनलॉंग जहाज आल्यामुळे. सुमित, एकूणच असं म्हणता येईल की होर्मुझची सामुद्रधुनी हे इराणच्या कंट्रोलमध्ये आहे आणि तिथून मालाची वाहतूक, त्याच्यातही कच्च्या तेलाची जी वाहतूक आहे ती बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत होतं. तशी इशारा सुद्धा देण्यात आला होता इराणकडून. त्याच्यामुळे आता हे जहाज मुंबईपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे इतर सुद्धा जहाज, इतर मालाची सुद्धा वाहतूक होऊन आपल्या देशाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर सौदी अरेबियावरून मुंबईमध्ये हे जहाज आलेलं आहे आणि मुख्य म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी इथून हे जहाज पुढे मुंबईपर्यंत पोहोचू शकलेलं आहे. 1,35,335 टन इंधन इतकं या कच्चं तेल या जहाजामध्ये आहे आणि त्याच्यामुळे भारताला एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, काय सांगाल? एकूणच असं म्हणता येईल की एक तर हे जहाज आलंय त्याच्यामध्ये दुसऱ्या देशाचा झेंडा होता अशी माहिती समोर आलेली आहे. दुसऱ्या देशाच्या नावाने ते तिथपर्यंत पोहोचल्याचं कळत होतं. पण त्याच वेळेला दुसरी एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आहे ती म्हणजे ज्या जहाजावर, पुढचं एक बातमी आपल्याकडे आहे, ज्या जहाजावर भारताचा झेंडा होता अशा जहाजाला सुद्धा इराणनं तिथून सोडलंय, जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आणखी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. सुमित, यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र दिलासादायक अशी ही दृश्य, एक्सक्लुसिव्ह ही दृश्य आपण बघू शकतोय मुंबई डॉकवरची. आणि एक जहाज कच्चं तेल घेऊन मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. कारण सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जो तणाव आहे त्याच्यामुळे मिडल ईस्टमध्ये तणाव पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी ही इराणच्या कंट्रोलमध्ये आलेली आहे. इथून जहाजामधून कच्चं तेल असेल किंवा इतर कोणताही माल जाऊ येऊ देण्यास मज्जाव करण्यात आला होता. इराणकडून धमक्या दिल्या जात होत्या. मात्र भारतामध्ये हे तेल घेऊन जहाज पोहोचल्यानं आता त्याच्यामध्ये पुढे अडचणी येणार नाही असं सध्या तरी दिसतंय.